बघा 2-3 महत्वाचे मुद्दे आहे. अण्णा हजारेंचं आंदोलन झालं तेव्हा राहुल गांधी, मनमोहन सिंग आणि तेव्हाचे चिदंबरम साहेब काय म्हणाले होते याचे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे, यांच्या नीट पेपर फुटी जी झाली त्याच्यात जो म्होरक्या आहे तो काँग्रेसच्या एका मोठ्या परिवाराशी जवळचा निघाला. हे काय खोटे आरोप करतात आहे, भाजपाचा पदाधिकारी आहे वगैरे. तिसरी गोष्ट अशी आहे, जर संसद चालू आहे, आंदोलन करण्याचा तुमचं सरकार आहे, अटक करा. तुमचं सरकार आहे, अटक करा त्यांना. केली ना सरकार आहे, अटक करा. गृहमंत्री तुमचं आहे, अटक करा त्यांना. बालाजी गाडेजी ऐका मुद्दा पूर्ण होऊ देत ना. मुद्दा पूर्ण होऊ देत ना. बघा तिसरी गोष्ट अशी आहे की जर संसदेत त्यांना जे राजीनामे मागायचे जे करायचे ते करा ना, पण जेव्हा रस्त्यावरचं आंदोलन होतं तेव्हा राहुल गांधीचे स्वतःचे स्टेटमेंट काढा. आणि जेव्हा यांचे जे सीजेपीचे जे सपोर्टर्स आहे ते पूर्ण आम आदमी पार्टी आणि लेफ्ट पार्टी आहे, तर आता काँग्रेसला असं वाटतं की बाबा आम्हाला थोडं बहुत त्याच्यातलं क्रेडिट मिळायला पाहिजे म्हणून राहुल गांधी पंतप्रधान आवासा समोर बसले आहे. तिकडे आम आदमी पार्टीचे केजरीवाल, म्हणजे मी तर म्हणतो अभिजित दिपके सरळ सरळ केजरीवालांचे हस्तक आहेत. ते लेफ्ट पार्टीचे हस्तक आहे. योगेंद्र यादव जे आहेत त्यांना पूर्ण गाईड करतात आहे. प्रशांत भूषण त्यांना गाईड करतात आहे. आणि बघा पेपर फूट झाली त्याच्यावर किती काँग्रेसच्या नेत्यांचे राजीनामे झाले. आणि सरकार जेव्हा इमानदारीने इन्क्वायरी करते आहे, सरकार त्याच्यासाठी इम्प्रुव्हमेंटसाठी तयार आहे, सगळ्या गोष्टींसाठी चर्चेसाठी तयार आहे, तर यांना प्रॉब्लेम काय? कसं आहे, देशात बांगलादेश आणि नेपाळसाठी क्रांती घडवण्यासाठी हे 2 वर्ष झाले युवकांची माथी बडकवतात आहे. आणि त्याच्यामुळे यांना असं वाटतंय की आज 15-20 हजार गुंड रस्त्यावर आणून आणि पोलिसांवर अतिक्रमण करून आणि हे कसं काय हिंसा पीसफुल मार्च होता. त्यांच्या हातात दगड होती, त्यांच्या हातात मोठाले लाठ्या काट्या होत्या, त्यांच्या हातात बिअरच्या बाटल्या होत्या. हे कोणते होते? असे मेडिकलचे स्टुडंट असतात का, इंजिनिअरिंगचे स्टुडंट असतात का? मी पण विद्यार्थी राहिलो, गाडे पाटील पण विद्यार्थी राहिले असतील. असं आंदोलन नाही होत, ते पण आंदोलनात राहिले, आम्ही पण राहिलो आहे. हे ब्लॅकमेल आहे. आणि दुसरं तुम्ही विद्यार्थी राहिलात असं वाटत नाही. नाही समीरजी मी आणि आयसीडब्ल्यू आहे, मी चार्टर्ड अकाउंटंट आणि कॉस्ट अकाउंटंट आहे. मला तुम्ही सांगू नका काय विद्यार्थी असतं.